हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.1 करणार आहोत. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. यामध्ये आपल्याला 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. फर्स्ट ट्रायंगलचा बेस आणि हाईट आणि सेकंड ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला दिलेली आहे आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय दिला आहे पहा 9 आणि हाईट काय दिलेली आहे 5. सेकंड ट्रायंगलचा बेस काय दिलेला आहे 10 आणि हाईट काय दिलेली आहे 6 आणि आपल्याला या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, तर त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजेच A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट फॉर फर्स्ट ट्रायंगल एरिया इज इक्वल टू, फर्स्ट ट्रायंगलसाठी आपण एरिया A1 कन्सिडर करू, बेस B1 कन्सिडर करू आणि हाईट H1 कन्सिडर करू. लेट फॉर सेकंड ट्रायंगलसाठी आपण एरिया A2 कन्सिडर करू, बेस B2 कन्सिडर करू आणि हाईट H2 कन्सिडर करू. आता आपण या ठिकाणी प्रॉपर्टी लिहून घेऊ. वी नो दॅट, काय आहे प्रॉपर्टी, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाईट्स. देअरफॉर A1/A2 फर्स्ट ट्रायंगलचा एरिया अपॉन सेकंड ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू फर्स्ट ट्रायंगलचा बेस इंटू हाईट अपॉन सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. देअरफॉर A1/A2 इज इक्वल टू B1, बेस किती आहे पहा, आपण बेस आणि हाईट लिहून घेऊ या ठिकाणी. B1 इज इक्वल टू 9 अँड H1 इज इक्वल टू 5. B2 इज इक्वल टू, बेस किती आहे सेकंड ट्रायंगलचा 10 अँड हाईट H2 इज इक्वल टू, हाईट किती आहे 6. B1 किती आहे 9 इंटू हाईट किती आहे 5 अपॉन B2 इंटू H2. B2 किती आहे 10 इंटू हाईट किती आहे 6. आता काय करू आपण, यांचं मल्टिप्लिकेशन करू. 9 5 जार 45 अपॉन 10 6 जार 60. याला भाग घालू आपण 5 ने. 5 9 जार 45, 5 1 जार 5 1 राहिला, 5 2 जार 10 म्हणजेच 9/12. याला भाग घालू आपण 3 ने. 3 3 जार 9, 3 4 जार 12 इज इक्वल टू 3:4. म्हणजेच आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय मिळाला 3/4. देअरफॉर A1/A2 इज इक्वल टू 3/4. म्हणजेच या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय मिळाला 3:4. म्हणजेच A1:A2 इज इक्वल टू 3:4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. इन फिगर BC परपेंडिक्युलर AB. आता या फिगरमध्ये आपल्याला BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे, AD परपेंडिक्युलर AB आणि AD हा AB ला परपेंडिक्युलर आहे. BC इज इक्वल टू 4. BC काय दिलेला आहे आपल्याला 4 अँड AD इज इक्वल टू 8. AD किती दिलेला आहे आपल्याला 8. देन फाइंड, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ट्रायंगल ABC मध्ये या ट्रायंगलचा बेस काय आहे पहा, AB हा या ट्रायंगलचा बेस आहे. करेक्ट. AB इज द बेस ऑफ द ट्रायंगल. आणि ट्रायंगल ADB मध्ये बेस काय आहे पहा, AB इज द बेस. करेक्ट.
ए बी इज द बेस ऑफ द ट्रँगल, म्हणजेच दोन्ही ट्रँगलचा बेस काय आहे, इक्वल. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, जर दोन ट्रँगलचा बेस इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असतो. मग आता या ठिकाणी बेस इक्वल आहे, म्हणजे या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटशी इक्वल असणार आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय दिलं आहे पहा आपल्याला, बी सी इज इक्वल टू 4 अँड ए डी इज इक्वल टू 8. आणि या दोन्ही ट्रँगलचा बेस काय आहे, इक्वल आहे. लिहून घेऊ आपण. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी बी हॅव सेम बेस. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी बी have same base AB. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to बेस इक्वल आहे, म्हणजे या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असणार आहे. मग ट्रँगल ए बी सीची हाईट कोणती आहे, बी सी ही या ट्रँगलची हाईट आहे, बी सी अपॉन आता ट्रँगल ए डी बी या ट्रँगलमध्ये हाईट कोणती आहे, ए डी ही या ट्रँगलची हाईट आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, ए डी. रिझन काय येईल, बेसिस इक्वल, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू हाईट्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू, बी सी किती आहे पहा, बी सी इज इक्वल टू 4 अपॉन ए डी किती आहे पहा, ए डी इज इक्वल टू 8. आता भाग जातो का या ठिकाणी पहा, येस भाग जातो या ठिकाणी. 4 1 जार 4, 4 2 जार 8. म्हणजेच आपल्याला या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो काय मिळाला, 1/2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3 काय दिलं आहे पहा आपल्याला. इन ॲडजॉइनिंग फिगर सेग पी एस परपेंडिक्युलर सेग आर क्यू. आता सेग पी एस हा काय आहे, या सेग आर क्यूला परपेंडिक्युलर आहे. सेग क्यू टी परपेंडिक्युलर सेग पी आर. सेग क्यू टी हा सेग पी आरला परपेंडिक्युलर आहे. आर क्यू इज इक्वल टू 6. आर क्यूची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6. पी एस इज इक्वल टू 6. पी एस आपल्याला दिलेला आहे 6 अँड पी आर इज इक्वल टू 12. पी आर ही लेंथ आपल्याला दिलेली आहे 12. देन फाइंड क्यू टी, आणि क्यू टीचं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पहा आपल्याला. प्रथम आपण काय करू, हा जो ट्रँगल पी क्यू आर हा ट्रँगल घेऊ. आता या ट्रँगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेस आर क्यू घ्यायचा आहे. जर आपण बेस आर क्यू घेतला तर याची हाईट कोणती येईल पहा, या बेसचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, पी. पी मधून ही जी परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे ही काय असणार आहे, या ट्रँगलची हाईट असणार आहे. जर आपण बेस आर क्यू घेतला तर हाईट कोणती असेल, पी एस ही या ट्रँगलची हाईट असणार आहे. मग आपण काय करू, या ट्रँगलचा एरिया काढून घेऊ. आणि सेकंड केसमध्ये आपण काय करू, हा ट्रँगल पी क्यू आर घेऊ आणि या ट्रँगलचा बेस आपण पी आर कन्सिडर करू. या ट्रँगलचा बेस आपण हा पी आर कन्सिडर करू. जर आपण बेस पी आर घेतला तर हाईट कोणती येईल पहा, या पी आर बेसचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, क्यू. क्यूमधून परपेंडिक्युलर कोणती लाईन आहे, क्यू टी ही परपेंडिक्युलर लाईन आहे. म्हणजे या जर आपण या ट्रँगलचा बेस पी आर घेतला तर हाईट कोणती येईल, क्यू टी. मग आपण ट्रँगल पी क्यू आरचा एरिया बेस पी आर आणि हाईट क्यू टी घेऊन काढून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. आर क्यू इज इक्वल टू 6. पी एस किती दिलेला आहे 6. पी आर किती दिलेला आहे 12. आणि आपल्याला क्यू टी फाइंड करायचा आहे. आता प्रथम आपण काय करू, ट्रँगल पी क्यू आरचा एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट इज इक्वल टू 1/2. आता प्रथम आपण बेस कोणता घेऊ, आर क्यू हा बेस घेऊ, इंटू बेस काय आहे आर क्यू इंटू हाईट. जर बेस आर क्यू घेतला तर हाईट कोणती येईल, पी एस.
इंटू पी एस इज इक्वल टू 1/2 इंटू आर क्यू. आर क्यू किती दिलेला आहे आपल्याला 6 इंटू पी एस किती दिलेला आहे 6. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 6 जार 18. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय मिळाला 18. अल्सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू. आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढण्यासाठी बेस पी आर घेऊ आणि हाईट क्यू टी घेऊ. 1/2 इंटू बेस पी आर इंटू हाईट क्यू टी. जर आपण बेस पी आर घेतला तर या पी आरचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे क्यू, म्हणजेच हाईट काय येईल क्यू टी. आता पी आर आपल्याला दिलेला आहे. पी आर किती आहे 12 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर 12 इंटू क्यू टी आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण काढून घेतलेला आहे. किती आहे 18. म्हणजे या ठिकाणी आपण 18 लिहून घेऊ. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि या ठिकाणी रिझन लिहू आपण फ्रॉम 1. इक्वेशन 1 वरून आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 18 लिहिलेला आहे. आता या ठिकाणी भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 6 जार 12. 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. आता हा 6 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर क्यू टी इज इक्वल टू काय येईल 18 डिवाइड 6. भाग घालू आपण. 6 1 जार 6, 6 3 जार 18. देअरफॉर क्यू टी इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू किती मिळाली 3. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.